चला, कपडे धुवून झालेले आहेत. कपडे पण वाळायला टाकले आणि कालच्या ज्या वल्ल्या पॅन्टी होत्या जीनच्या त्या पण काढून घेतलेल्या आहे. पिल्लांना पण इथूनच बघते, कारण आपली पिल्लं जी आहेत ती आता मोठी झालेली आहेत, त्यामुळे ती घरात अजिबात थांबत नाही. बाहेर सोबतच जातात आणि सोबतच घरी पण येतात. दारामध्ये आल्यानंतर वरडतात. त्यांना आता घर पण कळायला लागलेलं आहे. खाली खेळताय. म्याऊ, अय म्याव, चला घरी या. चला घरी या पटकन, चला. पिल्लू, अय पिल्लू, म्याऊ, चल घरी ये. खूप दिवस झाले पोचलंच नाही आणि आता उन्हाळा पण लागलेला आहे, त्यामुळे बघा किती धूळ आलेली आहे. सर्व सामान बाहेर घेते. पाण्यामध्ये शॅम्पूची एक पोळी घालते आणि पुसून घेते सर्व स्वच्छ. हे बघा, सगळी धूळ धूळ झालेली आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कालचा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आज व्हिडिओला खूप उशिरा सुरुवात केलेली आहे. आपण घरामध्ये कितीही साफसफाई केली तरी पण आता उन्हाळ्याची सुरुवात झालेली असल्यामुळे हवा पण खूप येते आणि हवेमुळे घरामध्ये अशी धूळ साचून राहते. आपल्याला जर दुपारचा असा वेळ मिळाला तर तो वेळ आपण आपल्या घराच्या साफसफाईमध्ये जर घालवला तर आपल्या मनामध्ये काही विचारसुद्धा येत नाही आणि आपले घर पण नीटनेटके आणि स्वच्छ राहते. एकदम साफसफाई करण्यापेक्षा आपण जर घराचा एक एक कोपरा साफ केला तर खूपच छान वाटतं आणि दिसायला पण अतिसुंदर आपलं घर दिसतं. प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपलं घर आपण खूप सुंदर ठेवायला पाहिजे किंवा दिसायला पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये आर्टिफिशियल प्लॅन्ट ठेवतो किंवा ओरिजिनलसुद्धा ठेवतो, पण त्याची काळजी पण तेवढीच घ्यावी लागते. जे आर्टिफिशियल प्लॅन्ट असतात ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले तर त्याच्यावरती जी धूळ साचलेली असते ती निघून जाते. तसेच ओरिजिनल प्लॅन्टसुद्धा आपण ठेवलेले असतात, पण त्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. जे पिवळे पडलेले मनी प्लॅन्टचे किंवा इतर झाडांचे पानं असतात ते वेळोवेळी काढले तर ते झाड खूप दिवस टिकतं. आपण आपले घर सजवण्यासाठी बऱ्याच वस्तू घरामध्ये ठेवतो. तसेच माझे पण झालेले होते. ज्या वस्तू कधी लागतसुद्धा नाही किंवा खराब झालेल्या होत्या त्या सर्व आज मी काढून टाकलेल्या आहे. राधा आणि कृष्णाची जी मूर्ती आहे ती मला पूजेला मिळालेली आहे बरं का ताईंना. गजानन महाराजांची मूर्ती ती पण आम्ही शेगावला घेतलेली आहे. त्या मूर्तीला आता बरेच वर्ष झाले. माझे घर खूप सुंदर आणि नेहमी नीटनेटके राहावे असा मी प्रयत्न करत राहते. यामध्ये ज्या वस्तू आहे यातल्या बऱ्याच वस्तू मुलांच्या लहानपणीच्या किंवा बड्डेला गिफ्ट मिळालेल्या आहे. जे प्राणी आहेत त्या प्राण्यांसाठी आमच्या सौरभने एक वेळा खूप हट्ट केला होता. असं जर मी आवरायला काढलं की मला त्याची लहानपणीची आठवण येते, त्यामुळे मी त्या खूप जपून ठेवलेल्या आहे. ज्या छोट्या वस्तू होत्या टी व्ही युनिटमध्ये त्या धुतलेल्या होत्या, त्या पण जागच्या जागेवर लावून ठेवल्या. फरशी पण पुसून घेतली. आता स्वयंपाकाची थोडी भांडी आहे आणि जेवणाची पण भांडी आहे, कारण आज मी भांडे घासले नव्हते. पहिली टी व्ही युनिटची साफसफाई केली, त्यानंतर फरशी पुसली. आता भांडे घासून घेते. आणि आज आहे माझा वैभव लक्ष्मीचा पहिला शुक्रवार. आजपासून मी वैभव लक्ष्मीच्या शुक्रवारच्या उपवासाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मला बाहेर पण जायचं आहे, कारण फुलं पण आणायची आहे देवीसाठी. आणि आज देवाची पूजा पण नाही केलेली बरं का ताईंनो, कारण खूप उशीर झाला आता. त्यामुळे आता 4च्या नंतर देवाची पूजा करणार आहे. चला, आता परत भेटू आपण संध्याकाळी. तोपर्यंत तुम्ही पण आराम करा. तुम्हाला डायरेक्टली आता मी संध्याकाळी 6 वाजता भेटते. बऱ्याच ताईंना असं वाटत असेल की ही पूजा कशाची मांडते, पण पुढे तुम्हाला दिसणार आहे बरं का ताईंनो की मी आजपासून वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात केलेली आहे. त्यासाठीच मी देवांना फुलं आणण्यासाठी बाहेर गेलेली होती. त्यामुळे मला पूजा मांडायला खूप उशीर झालेला आहे. वैभव लक्ष्मीची पूजा ही संध्याकाळीच मांडतात. बऱ्याच ताईंना माहिती पण असेल. सुरुवातीला गणपती बाप्पांना अभिषेक केला, लक्ष्मी मातेला अभिषेक केला आणि श्रीयंत्राला सुद्धा अभिषेक करून घेतला. ज्या जागेवरती आपल्याला पूजा मांडायची ती जागा स्वच्छ करून घ्यायची. हळदी, कुंकू, फूल, अक्षदा व्हायच्या. त्याच्यावरती पाट ठेवायचा. पाटावरती एक नवीन कापड टाकायचा. नवीन जर कापड आपल्याकडे नसला तर जुना असला तरी पण चालतो, पण कापड नेहमी स्वच्छ असायला पाहिजे. कापडावरती छोटीशी तांदूळाची रास काढून घेतली. त्यावरती गणपती बाप्पांना स्थान दिले. गणपती बाप्पाच्या बाजूलाच लक्ष्मी मातेला स्थान दिले. लक्ष्मी मातेच्या समोर आपल्याला श्रीयंत्र ठेवायचे आहे. आपल्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर या फोटोमध्ये
म्हणजेच या पुस्तकाच्या पाठीमागे श्रीयंत्राचा फोटो दिलेला आहे. त्याची पूजा केली तरी चालते, पण श्रीयंत्र ह्या पूजेमध्ये महत्त्वाचे आहे. आजपासून मी वैभवलक्ष्मी व्रताला सुरुवात केलेली आहे. वैभवलक्ष्मी व्रताचे शुक्रवार हे माझे पहिले पण 2 झालेले आहे. आता हे 3रे व्रत मी चालू केलेले आहे. पूजेची मांडणी माझी झालेली आहे. देवपूजा पण मी संध्याकाळी करून घेतली. देवपूजेनंतर दिवाबत्ती केली. उंबरठ्यामध्ये दिवे, तुळशीजवळचा दिवा, आपल्या किचनमधला दिवा आणि त्यानंतर मी पूजा मांडलेली आहे. खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने ही पूजा मांडलेली आहे. देवीला हळदी कुंकू वाहते, लाल फूल वाहते आणि त्यानंतर पोथी वाचून घेते. जास्वंदाचे फूल मी संध्याकाळी तोडलेले आहे, त्यामुळे फूल पण सोकलेली आहे. गणपती बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदाचे फूल दिलेले आहे. हळदी कुंकू सर्व माझं झालेलं आहे. फक्त देवीला हळदी कुंकू व्हायचे आहे आणि लाल फूल शेवटला वाहतात. म्हणजे ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस बऱ्याच ताईंना माहिती असेल किंवा बऱ्याच ताई हे व्रत करत सुद्धा असतील. तांब्याचा तांब्या स्वच्छ घासून घेतला. त्यामध्ये स्वच्छ पाणी भरले. पाण्यामध्ये हळदी कुंकू, 1 रुपयाचे नाणे, सुपारी, अक्षदा आणि फूल टाकले. देवाच्या कोणत्याही पूजेमध्ये कळसाची मांडणी करतात. कळसाच्या खाली तांदूळाची रास काढतात. तसेच मी पण काढून घेतली. त्याच्यावरती कळस ठेवला. कळसावरती 1 वाटी ठेवली. वाटी किंवा प्लेट ठेवली तरीही चालतं. त्यामध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे आणि तांदूळावरती दागिन्याची पूजा करायची आहे. दागिन्याला हळदी कुंकू, लाल फूल, शमीपत्र सर्व मी वाहून घेतले. एका साईडला तुपाचा दिवा लावलेला आहे आणि तेलाची समईसुद्धा मी इथं लावलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. लक्ष्मी मातेला मधाचा प्रसाद अतिशय प्रिय आहे, त्यामुळे मी खडीसाखर आणि मधाचा प्रसाद दोन्हीही ठेवलेले आहे. वैभवलक्ष्मी मातेचे हे व्रत खूप साधे आणि सोपे आहे. यामध्ये काहीही आपल्याला जास्त खर्च लागत नाही. तुम्ही बघू शकता, खूप साध्या पद्धतीने मी पूजेची मांडणी केलेली आहे. तुम्हाला एक सांगायचे विसरून गेले, जे माझ्याकडे वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताचे पुस्तक आहे त्याच्यावरती जे लक्ष्मी मातेचे चित्र होते त्याच्यावरचे पान फाटलेले आहे बरं का ताईंनो. नाही तर बऱ्याच ताईंना असं वाटेल की पुस्तक का असं वापरलं, म्हणून त्यासाठी सांगते. ती वाचून घेते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते, कारण खूप उशीर झालेला आहे. पूजेची मांडणी करता करताच श्रीसुक्ताचे पठण पण करायचे आहे आज, ते पण नाही केलेले अजून. का तर सकाळी पूजाच नव्हती केली देवाची, त्यामुळे चला आरती नंतर करणार आहे. सर्वे जर लवकर आले तर करते, नाहीतर माझी मी आरती पण करून घेईल, कारण त्यांना पण यायला वेळ होईल आणि आमचा सौरभ पण बाहेर गेलेला आहे त्यामुळे. स्वयंपाकामध्ये कोबूची भाजी, शेवग्याच्या शेंगांची भाजी, शेवयांची खीर आणि चपाती असा माझा स्वयंपाक चालू आहे. गोडाच्या पदार्थामध्ये बनवणार आहे शेवयांची खीर, त्यासाठी मी शेवया भाजत आहे. तेलामध्ये जिरं मोहरी परतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून दिला. त्यामध्ये चवीपुरती हळद आणि मीठ टाकले. खूप छान लागतात अशा पण शेंगा. शेवग्याच्या शेंगांची पातळ भाजी बनवण्यासाठी कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेतलं. तेल तापल्यानंतर वाटलेले वाटण तेलामध्ये टाकून दिले. वरून 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर टाकली आणि वाटण छान परतले. एकाच कढईमध्ये आपण 2 प्रकारच्या भाज्या केलेल्या आहे. वाटण परतल्यानंतर शेवग्याच्या शेंगा शिजायला ठेवलेल्या होत्या, त्यामध्ये ते वाटण टाकून दिलं. खूप छान टेस्ट झाली होती भाजीची. स्वयंपाक झाल्यानंतर सर्वांनी मिळून आरती करून घेतली. त्यानंतर जेवण केले. किचनमध्ये स्वयंपाकाची भांडी, जेवणाची भांडी आवरता 11:30 वाजलेले आहे. उन्हाळ्याचा दिवस मोठा असून सुद्धा वेळ मिळत नाही, पूर्ण दिवस कामामध्ये जातो. उद्याचा शनिवार असल्यामुळे शाबू तांदूळ भिजत घालते. रात्री जर आपण असे भिजत घालून ठेवले तर खिचडी आपली छान मऊसूत आणि लुसलुशीत होते.
उन्हाळ्याची सुरुवात झाल्यामुळे हंड्यामधले पाणी पण खूप गरम होते. मी ठरवलेले होते की आज माठ काढते, त्याला स्वच्छ घासून घेते आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी त्यामध्ये भरून ठेवते. पण माझं आज काही जमलं नाही, कारण की आज वेळच मिळाला नाही बरं का ताईंनो. उद्या माठ काढते, त्याला स्वच्छ घासते आणि परत पाण्याने भरून ठेवते. छोटाच माठ आहे माझ्याकडे, पण खूप गार पाणी होतं त्यामध्ये. जो मोठा माठ होता माझ्याकडे तो गेल्या वर्षी माठ धुताना फुटून गेला आणि मी काही नवीन घेतलेलाच नाही. यावर्षी विचार चालू आहे, पण बघू. तुमचे दादा मला केव्हा घेऊन जातात बाहेर त्याच्यावरती अवलंबून आहे. चला तर ताईंनो, मग आजचा ब्लॉग इथंच संपवते. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. ज्या नवीन ताई असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण ब्लॉग पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर एक लाईक करायला विसरू नका.